श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आज आश्विन शुद्ध एकादशी म्हणजे पाशांकुशा एकादशी. या निमित्ताने आज आपण ऐकणार आहोत समर्थ भक्त हरिभक्त परायण रेणू रामदासी यांचं कीर्तन. आणि त्यांना साथ देत आहेत तबल्यावर वैभव काळे नाशिक आणि हार्मोनियमवर आहेत नरेंद्र दाभाडे नाशिक. नमस्कार, मी समर्थ भक्त रामदासी आहे. श्री समर्थांना स्मरून आज मी प्रतिज्ञा करीत आहे की आत्मोद्धार आणि राष्ट्रोद्धार यासाठी मी कीर्तन भक्ती करीन. हा रामदासी बाणा अभंग ठेवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करीन. या कार्यात येणाऱ्या अडथळ्यांची अथवा मान अपमानांची पर्वा मी करणार नाही. श्री समर्थ मला निश्चित यश देतील याची मला खात्री आहे. जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकीं सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. कीर्तनाच्या नियमाप्रमाणे क्षणभर भजन करूया आणि मग कीर्तनाच्या पूर्वार्धाकडे वळूयात. सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ नाम घ्यायचंय. रामदास माऊली दया करी, रामदास माऊली. 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 राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. आदिमाया जगज्जननी जगदंबा माता की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ. पूर्व रंगाकडे वळूयात. अनादि निर्गुणा प्रकटली भवानी. अनादि निर्गुणा प्रगटली भवानी. अनादि निर्गुणा प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दना लागुनी. मोह महिषासुर मर्दना लागुनी. त्रिविध तापाची करावया झाडणी. त्रिविध तापाची करावया झाडणी. न भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. न भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागीन. आईचा जोगवा जोगवा मागेन. आईचा जोगवा जोगवा मागेन. आईचा जोगवा जोगवा मागेन. श्रोते हो, हा जो काव्य प्रकार आहे या काव्य प्रकाराला भारूड असं म्हणतात. आता हे जे भारूड आहे हे नाथांचं अतिशय प्रसिद्ध असं भारूड. बरं, आपण म्हणतो अनादि निर्गुण प्रगटली भवानी. आईचा जोगवा जोगवा मागेन. आता हा जो जोगवा आहे तो आपल्याला नवरात्रीमध्ये आठवतो. मग ह्या जोगव्याचा आणि नवरात्रीचा तसा काय संबंध असेल बरं? तर वास्तविक पाहता हे जे काव्य आहे याचा संबंध जो आहे तो प्रत्यक्ष भगवद्गीतेशी जोडला गेलेला आहे. आणि या काव्याचा या जोगव्याचा नवरात्रीशी संबंध जर जोडायचा असेल तर
महिषासुराला मारण्यासाठी ही आदिमाया जगज्जननी महिषासुरमर्दिनी प्रकट झाली. महिषासुराशी ह्या आदिमायेनं घनघोर असं युद्ध केलं आणि त्याला ठार मारलं. आता त्या ठिकाणी श्रोते हो, हा महिषासूर मेला. बरं, त्या वेळेपुरता मेला, त्या वेळेपुरता तो तिथं ठार झाला. पण महिषासूर जो आहे ती एक प्रवृत्ती आहे. हा महिषासूर मेला, पण मानवाच्या मनामध्ये जाऊन त्यानं बैठक मारली. हो, मानवाच्या चित्तामध्ये त्यानं बैठक मारली. कशाच्या रूपाने? तर मोह नावाच्या विकाराने. आता मोह नावाचा जो विकार आहे त्या विकाराला नाथ महाराजांनी महिषासुराची उपमा दिली. या महिषासुराचं शस्त्र काय असेल? तर महिषासुराचं शस्त्र म्हणजे शिंग. आणि हा महिषासूर आपल्या त्या शिंगांनी भयावह अशा धडका मारायचा. तशी मोहाची जी धडक आहे श्रोते हो, ती पण अत्यंत म्हणजे अत्यंत भयंकर आहे की ती भल्या भल्यांना सुद्धा उलथ पालथ करून टाकते. मोह याचा अर्थ काय? की जे वस्तुतः माझं नाहीये, पण जे माझं नाहीये ते माझंच आहे असं वाटणं, ते जे वाटणं जितकं घट्ट आहे तितकी ती धडक भयंकर. ती म्हणजे मोहाची. की ती वस्तू माझी नाही, ती वस्तू दाखवून देत असते आपल्याला की अरे मी तुझी नाहीये, पण तरी ती वस्तू प्राप्त करण्यासाठी किंवा ती वस्तू माझी 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 म्हणता म्हणता ती वस्तू माझीच आहे इथपर्यंतचा माणसाचा जो प्रवास असतो श्रोते हो, त्याला मोह असं म्हणतात. आणि या मोहामध्ये मनुष्य अडकतो आणि स्वतःचा संपूर्णपणे विनाश करवून घेत असतो. मग श्रोते हो, इथं ह्या जोगव्यामध्ये ह्या तत्वज्ञानाची आठवण कशी काय झाली असेल बरं? तर इतिहासामध्ये असा एक प्रसंग घडलाय बरं, की अर्जुनाच्या रथाग्रभागी भगवान गोपालकृष्ण प्रत्यक्ष आरूढ झालेले होते. आणि अर्जुनाचा जो रुजू स्वभाव आहे, आता रुजू म्हणजे काय? तर रुजू म्हणजे नम्र, रुजू म्हणजे लीन, रुजू म्हणजे शालीन, असा जो अर्जुनाचा स्वभाव आहे, या अर्जुनावरती असा हा मोहग्रस्त होण्याचा प्रसंग आणि हा महिषासूर त्याला आतून धडक मारण्याचा प्रसंग ह्या अर्जुनावरती येणार आहे, हे भगवान गोपालकृष्णांनी जाणलेलं होतं. भगवान गोपालकृष्णांना हे माहिती होतं. आणि त्यावेळेला त्याच्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी, अर्थात अर्जुनाला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी भगवान गोपालकृष्ण अर्जुनाच्या जवळ असणं अत्यंत आवश्यक होतं. किती जवळ? तर अगदी साधं बोललेलं पण अर्जुनाला ऐकू येईल इतक्या अंतरावरती भगवान गोपालकृष्ण तिथे उपस्थित असणं गरजेचं होतं. आणि हे भगवान गोपालकृष्ण जाणून होते. श्रोते हो, एखादा वीर युद्धावरती जाणार असेल ना, तर त्याच्या अगदी जवळचा कोण असेल तर तो म्हणजे त्याचा सारथी असतो. म्हणून एवढे मोठे असणारे भगवान गोपालकृष्ण त्यांचं मोठेपण विसरले हो, आणि आपलं मोठेपण त्यांनी बाजूला ठेवलं. वास्तविक पाहता भगवान गोपालकृष्ण जर युद्धामध्ये स्वतः उतरले असते तर त्यांनी एक हाती विजय मिळवून दिला असता. बाकी कुठल्या सैन्याची भगवान गोपालकृष्णांना गरजच नव्हती. पण हे अर्जुना करवी अखिल मानव जातीला समजायला हवं. आणि यापुढे इतिहास घडणार आहे यासाठी भगवंतानं हा सगळा युद्धाचा खेळ मांडला. आणि अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करण्यासाठी प्रत्यक्ष भगवान गोपालकृष्ण त्या ठिकाणी उभे राहिले. मग त्यावेळेला प्रत्यक्ष अर्जुनाने भगवंताला विचारलं बरं, की भगवंता, मला कुणाकुणाशी युद्ध करायचंय रे? मला एकदा त्यांना निरखून पाहू देत, जवळून पाहू देत. भगवंतानं दाखवलं
आणि जशी अर्जुनाची दृष्टी साऱ्यांवरती पडली, श्रोते हो, मोहाचा पहिला दरवाजा जो असतो तो म्हणजे आपली दृष्टी. की जशी दृष्टी अर्जुनाची सगळ्यांवरती पडली, तो अर्जुनाला सगळे दिसायला लागले हो. प्रत्यक्ष दुर्योधन, दुःशासन, शकुनी, कर्ण, भीष्म, गुरुद्रोण हे सगळे अर्जुनाला त्या ठिकाणी दिसायला लागले. आणि अर्जुन ह्या सगळ्यांचं वाईटपण तिथं विसरला. अगदी त्यांनी केलेला अधर्म सुद्धा अर्जुन त्या ठिकाणी विसरला. असं हे मोहाचं फार फार भयंकर लक्षण आहे बरं. की अर्जुन त्या ठिकाणी सगळं विसरला आणि त्याला जाणवू लागलं की अरे अरे हे सगळे आपले आहेत, हे सगळे माझे आहेत, हे माझे नातलग आहेत सगळे. मग अर्जुनाला बसलेली ही मोहाची धडक किती भयंकर होती पहा. की त्यातून अर्जुन सुद्धा सुटला नाही. आणि पुढे आता तर निर्णायक युद्ध समोर उभं होतं हो. आणि मग अशा या निर्णायक युद्धाच्या वेळेला भगवंताच्या अर्थात भगवान गोपालकृष्णांच्या श्रीमुखातून अनादी आणि निर्गुण तत्वज्ञान जे बाहेर पडलं वाणी रूपाने, ती म्हणजे भगवती आई गीता माऊली. ही श्रीमद भगवद्गीता जी आहे तीच महिषासुर मर्दिनी आहे श्रोते हो. की अर्जुनाच्या चित्तामध्ये झालेला मोह नावाचा महिषासूर अर्जुनाला धडका मारत होता. ती धडक इतकी भयावह होती की अर्जुनाला कर्तव्यापासून ती विचलित करत होती. की ज्यामुळे अर्जुन पूर्णपणे इम्बॅलन्स झालेला होता. अर्जुन भीत होता युद्धाला असं नव्हतं. अर्जुनाला ठाऊक होतं की अर्जुन युद्धाला उभा राहिला तर सगळ्यांना ठार करू शकतो, पण आपल्या हातून कुणी मरू नये आणि आपण त्यांच्या वधाचं कारणीभूत ठरू नये ही भीती अर्जुनाला होती. पण या सगळ्यांना मारल्याशिवाय या जगात शांती नांदणार नाही. त्यांना ठार हे केलंच पाहिजे, त्यांचा विनाश केलाच पाहिजे आणि तो अर्जुनाकरवीच केला पाहिजे. म्हणून अर्जुनाला शहाणं करून, ज्ञानी करून ह्या सगळ्यांच्या विरुद्ध उभं करायचं होतं भगवंताला. म्हणून भगवंत गीतेचं श्रेष्ठत्व यासाठी अर्जुनाला सांगू लागले. म्हणून मोह महिषासुर मर्दना लागुनी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. अशा भगवद्गीतेला आम्हीही जोडले जावोत, अर्थात आपणही जोडले जावोत. आणि हे अमोलिक असं जे तत्वज्ञान आहे, अनादी असलेलं तत्वज्ञान आहे, निर्गुण असलेलं तत्वज्ञान आहे, दुर्गेचं भगवद्गीता रूप जे आहे ते आपण आपल्या चित्तामध्ये रोमारोमामध्ये भिनवूयात. म्हणजे आपलंही कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हेच सगळं शिकविताना नाथ महाराज आपल्या पूर्वपदामध्ये म्हणतात, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दना लागुनी, मोह महिषासुर मर्दना लागुनी, त्रिविध तापाची करावया झाडणी, त्रिविध तापाची करावया झाडणी, न भक्ता लागी तू पावसी निर्वाणी, न भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागीन, आईचा जोगवा जोगवा मागीन, आईचा जोगवा जोगवा मागीन, आईचा जोगवा जोगवा मागीन. कीर्तनाच्या नियमाप्रमाणे क्षणभर नामस्मरण करूया आणि कीर्तनाच्या उत्तरार्धाकडे वळूयात. सगळ्यांनी पुन्हा एकदा नाम घ्यायचंय. रामदास गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी, रामदास गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी, समर्थ सद्गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी, समर्थ सद्गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी, रामदास गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी, समर्थ सद्गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा
रामचंद्र महाराज की जय, महारुद्र हनुमान की जय, राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, जगदंबा आदिमाता भवानी माता की जय, जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो, बलिराजा हा सगळ्यांनाच ठाऊक आहे. या बलीच्या नावाने बलिप्रतिपदा आपण साजरी करतो बघा, अर्थात दिवाळी साजरी करतो. हा बली कोण? तर हा बली म्हणजे प्रत्यक्ष प्रल्हादाचा नातू. आणि या बलीच्या वंशामध्ये बाणासुर नावाचा दैत्यराज जन्माला आला. आणि असा हा बाणासुर नावाचा दैत्यराज, श्रोते हो, या बाणासुराने उच्छाद मांडायला सुरुवात केली. हैराण केलं या बाणासुराने त्रैलोक्याला. इतकं हैराण केलं याने त्रैलोक्यामध्ये सगळ्यांना की सगळ्या देवदेवतांना आपली सिंहासनं सोडून पळून जावं लागलं दरी कंदरीमध्ये. आता काय करायचं? सगळ्यांच्या पुढे मोठा प्रश्न उपस्थित राहिला. करायचं काय? सगळे देव एकवटले आणि सगळ्या देवांनी क्षीरसागरावरती भगवान महाविष्णूंकडे जायचं ठरवलं. झालं. सगळे देव क्षीरसागरावरती आले. भगवान विष्णूंना प्रार्थना केली की देवा देवा, अहो हा बाणासूर उन्मत्त झालाय हो, आवरा याला, आवरा आता. तो भगवंत म्हणाले ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवा, कसा आहे या बाणासुराचा मृत्यू? तो देव म्हणाले, भगवंता, त्रैलोक्य सुंदर अशा कुमारिकेपासून या बाणासुराचा मृत्यू आहे. पण झालं असं की ती अजून जन्माला यायची होती हो. जिच्या हातून बाणासुराचा मृत्यू आहे ती अजून जन्माला यायची होती. त्याप्रमाणे मग योजना आखली गेली. गुप्तपणे यज्ञाला प्रारंभ केला आणि जगदंबेला प्रार्थना केली. आणि झालं असं की या दिव्य अशा यज्ञामधून एक तेजस्वी मूर्ती समोर बाहेर आली. तप्त कांचन गौरांग अंग कांती, तप्त कांचन गौरांग अंग कांती, यज्ञ ज्वालेतून प्रगटली ही मूर्ती, यज्ञ ज्वालेतून प्रगटली ही मूर्ती, तेजैसे लाजवी भास्कराला, तेजैसे लाजवी भास्कराला, रूपजीचे मोहवी चंद्रिकेला, रूपजीचे मोहवी चंद्रिकेला, रूपजीचे मोहवी चंद्रिकेला. आणि आदी माया जगज्जननी दुर्गा भवानी माता त्या यज्ञातून तिथं, श्रोते हो, प्रगट झाली. आणि सगळ्या देवदेवतांनी या दुर्गेला नमस्कार केला. झालं असं की या दुर्गेला देवदेवतांनी जसा वाकून नमस्कार केला आणि देवदेवतांनी वर मान केली, तो पाहता तो काय हो, दुर्गा माता अदृश्य झालेली. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. सगळीकडे या दुर्गेचा शोध घेतला. तो समजलं दक्षिण सागर किनाऱ्यावरती ही दुर्गा तपश्चर्या करतीये. कुणाची तपश्चर्या? तर प्रत्यक्ष भगवान शंकरांची तपश्चर्या करतीये. झालं. भगवान शंकर प्रसन्न झाले. दुर्गेला म्हणाले, काय हवं ते माग बरं, मी प्रसन्न झालोय तुझ्यावरती. दुर्गेने हात जोडले भगवंतासमोर आणि भगवान शिवांना, भगवान शंकरांना ही दुर्गा माता म्हणाली की प्रभो, मला आपल्याशी लग्न करायचंय. आता हे ऐकलं मात्र आणि भगवान शंकर अचंबित झाले हो की दुर्गा भगवान शंकरांना म्हणतीये मला आपल्याशी लग्न करायचंय. कसं शक्य आहे हो? तिकडे ती पार्वती माता काय म्हणेल?
पार्वती तर तिकडे कैलासावर बसलीये, ती काय म्हणेल मी जर दुर्गेशी लग्न केलं तर? भगवान शंकरांच्या पुढे प्रश्न उपस्थित झाला. तो झालं असं की दुर्गेने आपलं मूळ रूप तिथं प्रकट केलं आणि मूळ रूपाचं दर्शन जसं भगवंताला झालं, भगवंतानं जाणलं हो. भगवान शंकर म्हणाले ठीक आहे, ठीक आहे, करूयात आपण विवाह. पण केव्हा? दुर्गेनं प्रश्न विचारला, केव्हा करूयात? भगवंत हसत म्हणाले, उद्या करूया, उद्या करूया, प्रात प्रात उषक्काली आपण विवाह करूया. आता इकडे झालं असं की भगवान शंकर दुर्गेशी विवाह करतायत ही बातमी देवांच्या मध्ये फुटली हो. आता भगवान शंकरांचा आणि दुर्गेचा विवाह झाला तर बाणासुराचा वध कधी होणार हो? सगळ्यांच्या पुढे प्रश्न उपस्थित राहिला. आता ह्यांच्या विवाहामध्ये मोडता घालायला हवा ना. देवदेवतांची इकडे बैठक झाली, देवदेवतांची इकडे मीटिंग झाली आणि नियुक्ती करण्यात आली. ती कुणाची? तर प्रत्यक्ष देवर्षी नारदांची. देवर्षी नारदांच्या समोर सगळी व्यथा मांडण्यात आली आणि देवर्षी नारद श्रोते हो प्रत्यक्ष जगाच्या कल्याणासाठी विवाह मोडण्यासाठी निघाले. की ज्या नारदांनी भल्या भल्यांचे विवाह लावले, भल्या भल्यांना जोडलं, ते नारद आज जगाच्या कल्याणासाठी, जगद उद्धारासाठी विवाह मोडायला निघाले. झालं. नारद कैलासापासून दक्षिण सागर किनाऱ्यापर्यंतचे जे स्थान आहे ते म्हणजे शुचिंद्रम इथं एका झाडाआड उभे राहिले. इकडे भगवंतानं नंदीला आज्ञा केलेली होती की एकदा आपण इथून कैलासावरून दक्षिणेश्वरीला, दक्षिण सागर किनारी जायला निघालो आणि कोंबडा आरवला की तू मागे फिरायचं. आणि त्या पद्धतीने कैलासावरून भगवंत आणि नंदी निघाले. इकडे शुचिंद्रम इथे देवर्षी नारद झाडाच्या आड जसे लपून बसले होते आणि त्यांच्या दृष्टीस जसे भगवान शंकर आणि नंदी पडले तसा देवर्षी नारदांनी कोंबडा आरवण्याचा आवाज काढला. आणि जसा कोंबडा आरवण्याचा आवाज काढला तत्क्षणी नंदी तसाच मागे फिरला आणि बॅक टू कैलास. पण इकडे दक्षिण सागर किनाऱ्यावरती दुर्गा मात्र हातामध्ये वरमाला घेऊन उभी होती हो. भगवान शंकरांची वाट पाहत, की वाट पाहतीये की कधी भगवान शंकर येतात, कधी भगवंत येतात आणि कधी वरमाला मीही त्यांच्या गळ्यामध्ये घालते. इकडे ही वाट पाहतीये ना हो. आणि जशी इकडे ही वाट पाहत होती तसं झालं असं की बाणासुराचा एक नित्य नियम होता की रोज प्रातःकाळी आपल्या नगरीपासून कैलासापर्यंत पूजेसाठी जायचं. रोज जायचा तो. आणि जाता जाता सहज लक्ष गेलं ह्या बाणासुराचं दुर्गेकडे. आता दुर्गेचं ते दिव्य सौंदर्य पाहून हा बाणासूर अतिशय भारावून गेला हो. मोहित झाला तो. आणि इकडे ही दुर्गा हातामध्ये वरमाला घेऊन उभी आहे. आता कोणत्याही स्त्रीच्या वाटेला जाणार नाही अशी ह्या बाणासुराने शपथ घेतलेली होती भगवान शंकरांच्या समोर. ती शपथ हा बाणासूर पुरता विसरूनच गेला. ह्या बाणासुराचा गैरसमज झाला की ही सुंदरी जणू काही माझीच प्रतीक्षा करतीये. आणि हा बाणासूर तत्क्षणी आपलं विमान तिथेच थांबवून या दुर्गे समोर आला आणि दुर्गेला म्हणाला की हे सुंदरी, ही वरमाला माझ्या गळ्यामध्ये घाल. दुर्गेनं विचार केला, तुझ्या गळ्यात? कोण आहे हा धटिंगण? बाणासुराने पण दुर्गेची तिथे अवहेलना करायला सुरुवात केली. बरं, खोडी काढली तिची. तो विनवू लागला तिला की माझ्या गळ्यामध्ये ही वरमाला घाल. आणि दुर्गा त्याला नकार देऊ लागली. तो हा म्हणतोय कसा, बऱ्या बोलाने वरमाला माझ्या गळ्यामध्ये घालतेस की नाही म्हणून.
आणि जसा तो दुर्गेशी अपमानास्पद त्या ठिकाणी बोलला तसा तिचा तिथे अपमान झाला. आणि झालं असं की 18 भुजा भवानी श्रोते हो तत्क्षणी तिथे प्रकट झाली. इकडे देव वाटच बघत होते हो. दुर्गेने 18 आयुध एकाच वेळी या बाणासुरावरती चालवली, त्याचे तुकडे तुकडे केले आणि सगळे तुकडे या दुर्गेने समुद्रामध्ये फेकून दिले. आणि जसा बाणासुराचा इथं वध झाला तसे देव देवता आनंदले. त्यांनी दुर्गेवरती पुष्पवृष्टी केली. पण दुर्गेला त्याचं काही नव्हतं हो. तिला काय वाटणार? ज्यांची त्यांची शस्त्र तिने ज्यांच्या त्यांच्या हातामध्ये परत देऊन टाकली. झाडावरची वरमाला घेतली आणि परत आपल्या हातामध्ये वरमाला घेऊन भगवान शंकरांची प्रतीक्षा करत ही दुर्गा पुन्हा एकदा तिथे उभी राहिली. तो ती दुर्गा श्रोते हो आजही 3 सागर ज्या ठिकाणी एकत्र येतात अशा कन्याकुमारीच्या ठिकाणी हातामध्ये वरमाला घेऊन उभी आहे, भगवंताची प्रतीक्षा करत. की जोपर्यंत भगवंत कृपा करत नाही तोपर्यंत या सागर किनारी मी त्या भगवंताची वाट बघत राहीन. आणि असाच हाच सगळा आशय तुमच्या आमच्या मनामध्ये सुद्धा ठसावा याकरता नाथ महाराज तुम्हा आम्हाला पूर्वपदामध्ये मार्गदर्शन करतात आणि उपदेश देतात. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासूर मर्दना लागूनी, मोह महिषासूर मर्दना लागूनी, आईचा जोगवा जोगवा मागीन, आईचा जोगवा जोगवा मागीन, आईचा जोगवा जोगवा मागेन, जोगवा मागेन, जोगवा मागेन. झाले कीर्तन शेवट गोड करा, मनी धरा श्री जानकीच्या वरा. कीर्तन रंगे वाजवा करटाळी, नाम घोषे पातका होय होळी. येथून कल्याण साम्राज्य सुख राशी, अवघे उठा ओवाळा राघोबासी. झाले कीर्तन शेवट गोड करा, मनी धरा श्री जानकीच्या वरा. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विणे, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी, तू तात मी बालक. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो, आज होती आश्विन शुद्ध एकादशी म्हणजेच पाशांकुशा एकादशी. आणि आज आपण ऐकलं समर्थ भक्त हरिभक्त परायण रेणू रामदासी यांचं कीर्तन. आणि त्यांना साथ देत होते तबल्यावर वैभव काळे नाशिक आणि हार्मोनियमवर आहेत नरेंद्र दाभाडे नाशिक.